बरं का मुलांनो, तुम्ही गोष्टीची वाट पाहताय ना. मला माहिती आहे तुम्ही रोज गोष्टीची वाट बघता, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतात ना. त्यासाठीच मी हे नवीन चॅनल घेऊन आले तुमच्यासाठी गोष्टींचं, बरं का. तर आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव काय आहे माहिती का? युक्तिबाज कोल्हा. काय नाव आहे? युक्तिबाज कोल्हा. तर एकटीने जंगल असतं बरं का, आणि त्या जंगलात एक सिंह राहत असतो. आता सिंह माहिती आहे तुम्हाला, त्याला जंगलचा राजाच म्हणतात. अगदी ऐटबाज असतो, त्याची आयाळ अगदी खूप छान असती, त्याची गर्जना खूप घनगंभीर असती. ती गर्जना ऐकली की सगळे लोक घाबरून जातात आणि जंगलातले सगळे प्राणीसुद्धा सिंहाला खूप घाबरत असतात बरं का. असा तो जंगलचा राजा एका गुहेत राहत असतो आणि मग तो आपला रोज शिकार करायची, आणखीन मग पाणी प्यायचं तळ्यावर जाऊन, आणि ते पोट भरलं की आपल्या गुहेत जाऊन झोपायचं. असा त्याचा कार्यक्रम चालू असतो. असं कित्येक वर्ष होतं बरं का. आता तो काय होतो, म्हातारा होतो आणि त्याने काही चालवत नाही, उठवत नाही, बाहेर जावत नाही. पण आता शिकार करायसाठी तर त्याला जावंच लागतं ना, त्याशिवाय त्याचं पोट कसं भरणार. मग तसंच कसं तरी उठून हळू जाऊन तो एखादी शिकार करून येतो आणि खाऊन पाणी पिऊन झोपतो. आता सगळा वेळ त्याचा गुहेतच झोपेतच जातो बरं का. एके दिवशी तो अशीच शिकार करायला जातो, खूप हिंडतो, पण त्याला त्या दिवशी शिकारच मिळत नाही. आता काय करायचं, पोटात तर खूप भूक लागलेली असते, पण काहीच करता येत नाही. मग तो तसाच परत आपल्या गुहेकडे येतो बरं का. आता गुहेत जाणार तेवढ्यात त्याला थोड्या अंतरावर अजून एक गुहा दिसते बरं का. मग तो त्या गुहेकडं पाहतो आणि त्याला वाटतं, अरे ह्या गुहेत नक्की कोणीतरी प्राणी राहत असेल आणि आपण जर गुहेत गेलो तर आपल्याला शिकार मिळेल. म्हणून मग त्या गुहेकडं तो जातो सिंह. तो जातो, मग त्या गुहेच्या आतमध्ये जातो. आत जातो तर कोणीच नसतं तिथं, रिकामीच असती गुहा. मग सिंह तिथंच बसून राहतो. पण सिंह मनाशी विचार करतो, ज्या अर्थी ही गुहा आहे त्या अर्थी इथं नक्की कोणीतरी प्राणी राहत असला पाहिजे, आणि तो रात्र झाली की नक्की या गुहेत मुक्कामासाठी येईल. म्हणून सिंह त्या गुहेमध्ये दिवसभर थांबतो. संध्याकाळ होती बरं काय, अजून रात्र नसती झालेली, पण संध्याकाळ होती आणि आता रात्र व्हायची असती. अंधुक अजून प्रकाश असतो बरं का. मग एक कोल्हा असतो, त्या गुहेमध्ये तो कोल्हा राहत असतो. तो कोल्हा आपल्या गुहेकडे येतो हळूहळू. आणि मग गुहेजवळ आल्यावर त्याला पावलं दिसतात बरं का सिंहाच्या पावलांच्या खुणा दिसतात त्याला. मग तो अजूनच सावध होतो बरं का. आणि मग तो नीट लक्षपूर्वक पाहत जातो तर त्या खुणा फक्त आत गेलेल्या दिसतात, बाहेर आलेल्या खुणा काही दिसत नाहीत. मग त्याच्या मनात शंका येते बरं का. आणि कोल्हा फार युक्तिबाज हुशार असतो प्राणी अगदी. मग तो मनाशी विचार करतो, हे बहुतेक आपल्या गुहेत जाऊन लपलेली दिसतात बरं का महाराज. आता काय करावं बरं, आत गेलं तर आपल्याला खाऊन टाकतील आणि ते गुहेत आहेत का नाही हे कसं कळणार आपल्याला. मग तो थोडा मनाशी विचार करतो बरं का, आणि मग त्याला युक्ती सुचती. आणि मग तो काय म्हणतो बरं का, गुहे गुहे ए गुहे, अगं गुहे, तू आज बोलत का नाही आहेस? तू रोजच्यासारखं मला का नाही विचारत आहेस की अरे आत्ता तुझा दिवस कसा गेला म्हणून? असं तो विचारतो. आतमध्ये सिंहाला हे सगळं बोलणं ऐकू येतं. मग सिंह ऐकतो आणि त्याला वाटतं ही गुहा बोलती वाटतं बरं का. मग अजून दुसऱ्यांदा तो परत म्हणतो कोल्हा, ए गुहे, अगं गुहे, तू आज बोलत का नाही आहेस? मी आलोय अगं, थकून भागून आलोय, आणि तू आज का विचारत नाहीस की तू कसा आहेस, तू आलास का रे बाबा म्हणून? असं परत दुसऱ्यांदा विचारतो. मग सिंहाची खात्रीच पडती की ही गुहा काय आहे, बोलत असली पाहिजे. मग आता तिसऱ्यांदा परत तो विचारतो कोल्हा, गुहे, अगं गुहे,
अगं तू आज बोलत का नाही आहेस, तू मला का बरं विचारत नाही आहेस की आजचा दिवस कसा गेला म्हणून. असं त्याने विचारल्याबरोबर सिंहाला वाटतं आपणच उत्तर द्यावं. म्हणजे मग तो घरात येईल. मग सिंह आतून म्हणतो, अरे कोल्हो बाबा, आजचा तुझा दिवस कसा गेला, छान गेला ना. असं सिंहाने विचारलं रे, विचारलं आतून. त्याचा आवाज ऐकलाय की त्या कोल्ह्याला समजतं की आतमध्ये सिंह बसलेला आहे. मग कोल्हा जी झोम ठोकतो ती खूप लांब जातो आणि जंगलामध्ये एके ठिकाणी जाऊन लपतो आणि आपला जीव अशा युक्तीने वाचवतो. तर कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि कोल्हा हा युक्तिबाज प्राणी असतो. तर अशी ही युक्तीची गोष्ट सिंह आणि कोल्ह्याची मी तुम्हाला आज सांगितली बरं का. आवडली ना गोष्ट? मुलांनो, तुमच्यासाठी मी हे चॅनल आणलेलं आहे. तुम्ही सगळेजण हे चॅनल सबस्क्राईब करा, गोष्टी ऐका, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. आणि अशाच मी गोष्टी घेऊन रोज तुमच्यासमोर नवीन नवीन गोष्टींचा खजिना, अलिबाबाची गुहाच जणू काही उघडणार आहे, घेऊन येणार आहे. धन्यवाद.